महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेणमध्ये 15 मेला भव्य राष्ट्रीय आगरी अध्यात्म संमेलन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान। आगरी समाजाच्या आध्यात्मिक परंपरेचा, संत साधूंच्या उपदेशांचा आणि सामाजिक एकतेचा झगमगता दीप पुन्हा एकदा उजळणार आहे। येत्या 15 मे 2026 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पेण महानगरपालिका मैदानावर होणारे राष्ट्रीय आगरी अध्यात्म संमेलन हे समाजाच्या श्रद्धा, संस्कार आणि एकात्मतेचे प्रतीक ठरणार आहे। हे संमेलन आता नव्या ऊर्जेने, नव्या जोमाने साकार होत असून याकरता सुमारे 200 कार्यकर्त्यांची अखंड टीम तयारीत गुंतली आहे। देशभरातील वारकरी, भजनी, हरिपाठ, महिला व युवक मंडळे तसेच विविध पंथ संप्रदायातील आगरी समाजबंधू भगिनी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत। या संमेलनात साधू, संत, महंत, योगी व तपस्वींच्या उपस्थितीने आध्यात्मिक वातावरण भारलेले असेल। भक्त भाविकांना या दिव्य संमेलनात दर्शन व श्रवणाचा अलभ्य लाभ घेता येणार आहे। सर्वसामान्य जनतेत या सुवर्ण क्षणाची आतुरता आणि ओढ दिसत आहे। हे संमेलन आगरी समाजाच्या आस्था आणि अस्मितेचे प्रतीक ठरेल, असे मत अमित महाराज म्हात्रे आणि चंदन महाराज रावे यांनी व्यक्त केले। संमेलनात आध्यात्मिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देण्यात येणार असून समाजातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, मान्यवर, मंत्रिमंडळातील व्यक्ती या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत। समाज बांधवांनी या महान संमेलनात सक्रिय सहभाग नोंदवून एकतेचा संदेश आणि अध्यात्माची प्रभा जनमानसात पोहोचवावी, असे आवाहन सूर्यकांत पाटील, संजय ठाकूर, धनाजी घरत, PY पाटील, अमित महाराज म्हात्रे, चंदन महाराज रावे, ज्ञानेश्वर महाराज पाटील, विजय पाटील आदी आयोजक मंडळाने केले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, सहतृप्ती भोईर, पेण। अस्तित्व टिकवण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे, काय सांगाल या संदर्भात? खरं तर आज कुठंतरी आगरी समाजाचा विचार केला तर या आगरी समाज कुठंतरी तळागाळाला गेलेला समाज असा लोकांचा समज आहे। पण आगरी समाजाचा विस्तार जर बघायला गेलो तर मिठापासूनच्या अनेक चळवळी आणि अनेक गोष्टींमध्ये संस्कृतीची जोपासना करणारा हा आगरी समाज आहे। आणि या आगरी समाजाचं एक आगलं वेगळं नेतृत्व सूर्यकांत पाटील सर अध्यक्षतेखाली करत आहेत। आणि त्याच अनुषंगाने हे इथं 15 तारखेला येत्या भव्य संमेलन होणार आहे आणि त्याच्यामध्ये आगरी संस्कृतीचं दर्शन आणि आगरी स्तराची उंच स्तरावर असणाऱ्या लोकांची माहिती सगळ्यांना प्राप्त होणार आहे। अखिल भारतीय आगरी समाजाचे जे संमेलन भरले आहे याविषयी आपण काय सांगाल? या संस्थेचं खरं तर मी पहिल्यांदा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेन की आजपर्यंत एवढा मोठा संमेलन आपल्या आगरी समाजाचं आध्यात्मिक संमेलन आजपर्यंत कधी झालं नव्हतं। आज प्रथमतः आगरी समाजाचं एवढं मोठं संमेलन होतो आहे। ज्या आध्यात्मिक मंडळींनी आपल्या समाजाचा वारसा जपून ठेवलेला आहे आणि आध्यात्मिक क्रांती आणि आध्यात्मिक चळवळ फार मोठ्या प्रमाणात जाऊन भारताच्या बाहेर देखील या महाराष्ट्राच्या बाहेर संतांचे विचार अभंगाच्याद्वारे असतील, कलेच्याद्वारे असतील, एवढे मोठे विचार, व्यापक विचार या समाजानं खऱ्या अर्थानं देशाला दिलेले आहेत। आणि या सगळ्या मंडळींना एकत्रित करून आपण एक फार मोठं एक अधिवेशन आणि आपण संमेलन या ठिकाणी करतो आहे। सगळ्यांना एकत्र येण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावं आणि सगळ्या समाजांनी एकत्रित येऊन संघटनेनं हे संमेलनाचा खऱ्या अर्थानं आनंद लुटावा आणि कार्यक्रम अतिशय उत्तम अशा पद्धतीने या ठिकाणी हा कार्यक्रम साध्य केला व्हावा। समाजातील सगळ्या परमार्थिक मंडळांना अशी विनंती करतो।